7 लाखांची लाच प्रकरणी अटकेत असणारे सांगली पालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांच्यावर आता आणखी गंभीर आरोप करण्यात आले। शासकीय नोकरी मिळवण्यासाठी साबळे यांनी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। इस्लामपूर नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी साबळेंवर हे गंभीर आरोप केले। साबळे यांच्या आजपर्यंतच्या कारभाराची आणि त्यांच्या प्रमाणपत्रांची चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याचं सुद्धा कुंभार यांनी स्पष्ट केलंय। इस्लामपूर नगरपालिकेला तत्कालीन मुख्य अधिकारी होते वैभव साबळे, हे यांचं दिव्यांग बोगस प्रमाणपत्र आहे। यासाठी आपण 2 मे 2025 साली यांच्या विरोधात आपण तक्रार केलेली की पूर्णपणे हे बोगस प्रमाणपत्र सादर करून हिने ही नोकरी मिळवलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आपण 2 तारखेलाच तक्रार केली, 2 मेला, आणि त्या ज्या कारवाई होऊन हे निलंबित होणारच आहे। ते पात्र जे आहेत दिव्यांग त्यांना अजिबात नोकरी मिळणार नाही, ती वंचित राहणार। आणि हे दिव्यांग बोगस जी प्रमाणपत्र घेतलेले असतात हे पूर्णतः करप्ट आणि प्रचंड भ्रष्टाचारी असतात। त्यांचा संबंध पैसे मिळवणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।